समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मैं नेहा। समाचार अब तक में आप सभी का स्वागत है। देखते हैं आज के कुछ मुख्य खबरें। नागपूर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या इतवारी परिसरातील खापरपुरा येथील अत्तराच्या गोदामाला पहाटेच्या सुमारास आग लागल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। अग्निशमन विभागाच्या 8 गाड्या घटनास्थळी पोहोचल्यानंतर आग नियंत्रणात आणल्याने मोठी घटना टळली। या घटनेत एका मुलीचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। त्यापैकी दोघांची प्रकृती ही चिंताजनक आहे। या अपघातात प्रवीण बाखडे वय 40 वर्ष, त्यांची पत्नी प्रीती बाखडे वय 37 वर्ष, मुलगी अनुष्का बाखडे वय 17 वर्ष आणि मुलगा सार्थक बाखडे वय 15 वर्ष हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। उपचारादरम्यान अनुष्काचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे। बाखडे पती पत्नीची प्रकृती ही चिंताजनक आहे। बुधवारी पहाटे संपूर्ण कुटुंब झोपलेले असताना तळमजल्यावरील गोडाऊनमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि काही वेळातच आगीने संपूर्ण इमारतीला वेढले। आग पाहून आरडाओरड होताच आजूबाजूचे लोक बाहेर आले आणि तातडीने अग्निशमन विभागाला माहिती देताच अग्निशमन विभागाचे अधिकारी 8 गाड्यांसह घटनास्थळी पोहोचले। गोडाऊनमध्ये अत्तर आणि चप्पल ठेवण्यात आली होती। प्लास्टिकच्या वस्तू असल्याने आग विझवण्यात आणि आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात मोठी अडचण आली, पण अग्निशमन घराच्या आत पोहोचले आणि आत अडकलेल्या 4 जणांना बाहेर काढण्यात आले।